गरजेचं आहे. भीती आणि देवाचं कार्य दोन गोष्टी एका ठिकाणात राहू शकत नाही. ज्यास परमेश्वरासमोर आम्ही येतो ना, त्यास आमच्या अंतःकरणाला आम्ही पूर्ण रिक्त करणं गरजेचं आहे. ते भांड भरलं जातं ज्या भांड्यामध्ये काहीही शिल्लक नसतं. म्हणून पहिला चमत्कार करत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की रांजण रिकामं करा. जर रांजण रिकामं केलं तरच चमत्काराचा अनुभव घडणार आहे. पण जर आतमध्ये काहीतरी राहिलं, हृदय जर कठीण बनलं, अंतःकरण जर कठोर बनलं, तर चमत्कार आमच्यापासून लांबच राहणार आहे. देवाला कठीण अंतःकरण कधीच आवडत नाहीत. देवाला नेहमी त्याच्या लोकांची अंतःकरण ही मांसमय किंवा ती बर्फासारखी थंड अशा प्रकारची आवश्यक आहे. त्यास मनुष्याचं अंतःकरण कठीण बनतं, त्याच्या अंतःकरणामध्ये कठोरता निर्माण होती, त्याच क्षणाला देवाचं काम त्या ठिकाणी थांबलं जातं. आम्ही पाहतो की असा एक व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये सांगितला, ज्याच्या संबंधानं देव त्याला बोलला, देवाचं वचन स्वीकारण्याच्या ऐवजी त्यानं आपलं अंतःकरण कठोर केलं. लक्षात घ्या की ज्या वेळेस आमच्या अंतःकरणाला आम्ही कठीण बनवतो ना, त्याच वेळेस संकट आमची वाट पाहत असतं. जर आमचं अंतःकरण कठीण असेल तर एक मोठ्या संकटामध्ये आम्ही सापडणार आहे. आणि कदाचित आज रात्री वचन ऐकत असताना त्या संकटामध्ये तुम्ही सापडलेले असाल. परंतु जर तुमचं हृदय तुम्ही पुन्हा एकदा फोडलं, ते मोकळं केलं, तर तुमच्या जीवनामध्ये ते संकट कधीच कायमस्वरूपी राहणार नाही. या जगामध्ये देवाशिवाय सगळं काही तात्पुरतं आहे. देव सार्वकालिक आहे, तो कधी न ढळणारा देव आहे. परंतु जी समस्या, ज्या अडचणी आहेत त्या आमच्या समोर तात्कालिक क्षणभंगूर आहेत. आणि क्षणभंगूर समस्येसाठी आमच्या महान देवापासून आमचं मन आम्ही कधी फिरू नये ही देव आमच्याकडनं अपेक्षा करत आहे. एक वचन वाचूया, योनाचं पुस्तक त्याचं 2